निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर पुण्यातील कसबा विधानसभेतील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी कार्यकर्त्यांसह मिसळ पाववर ताव मारला। दरम्यान राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणार असा दावा ते करतायत, तर कसब्यामध्ये मीच आमदार होणार असा विश्वासही रासनेंनी व्यक्त केलेला आहे। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये आलेला आहोत, जिथं महायुतीचे उमेदवार राहिलेले हेमंत रासने यांची सकाळ आहे ती कार्यकर्त्यांसोबत एकत्रित नाश्ता करताना आपल्याला पाहायला मिळते। गेल्या महिनाभर खरं तर सर्व उमेदवारांची धावपळ होती ती आपल्याला पाहायला मिळालेली होती। प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा उमेदवारांचा होता आणि त्यामुळेच हेमंत रासने यांच्यासाठी ही निवडणूक कशी होती हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। काय सांगाल, सकाळची वेळ आहे, तुम्ही एकदम निवांतपणे नाश्ता करताय। मॉर्निंग वॉक केल्यानंतर एक चहाचा कट्टा आहे, त्या ठिकाणी जाऊन आम्ही एक किंवा दोन वेळा चहा घेतो। ते साधारण अर्धा पाऊण तास आमचं चहाच्या कट्ट्यावर असतो आणि त्यानंतर आपल्या रेग्युलर रुटीन कामाला जातो। पण गेला महिनाभर कसं राहिला तुमचा? अतिशय धावपळीचा राहिला, कारण की एक मिनिट उमेदवारांसाठी महत्वाचा होता। तो तर स्वाभाविक आहे, आपण बघत होता। साधारण रात्री 2, 2:30, 3ला झोपायचं, सकाळी 6ला उठायचं। मोठ्या प्रमाणात जिथं नागरिक एकाच ठिकाणी भेटू शकतील त्या ठिकाणी जाण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न आमच्या माध्यमातून आम्ही करतो। कसब्यामध्ये सुद्धा मी गेले 18 महिने सातत्याने जे केलेलं काम आहे त्यामुळं सर्वसामान्य जनताचा विश्वास मी चांगल्या पद्धतीने माझ्या कार्यकर्त्यांनी संपादन केलं आणि त्यामुळं महाराष्ट्रात महायुतीचा आणि कसब्यात माझा हा विजय नक्की आहे। म्हणजे विजय तुमचाच होणार कसब्यामध्ये? पोट निवडणुकीमध्ये जे झालेलं होतं ते यंदा होणार नाही? त्याची तर परतफेड लोकसभेलाच केली। 12 महिने आधी काम करून त्याच वेळेस लोकसभेलाच परतफेड केली। लोकसभेमध्ये जे कसबा विधानसभा निवडणुकीमध्ये मताधिक्य भाजपला मिळालेलं होतं त्याचाच फायदा यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये होईल असा विश्वास सुद्धा हेमंत रासने यांनी व्यक्त केलाय। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।